उपस्थित सर्व मान्यवरांचे व सर्व पालक बंधू भगिनींचे मी स्वागत करते. एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे, मदत करणं हे संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या केशरी किरणांनी आणि कार्यक्रमाची सुरुवात होते दीप प्रज्वलनाने. तमसो मा ज्योतिर्गमय. अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. तेव्हा दीपप्रज्वलनातून आपण अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची प्रार्थना देवी सरस्वतीला करूया. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करावी. करतो प्रार्थना तुझ ईश्वरा, दे सर्वांना शक्ती अन बुद्धी. गुणगान तुझं गाण्या आम्हा, मिळत राहो अशीच सद्बुद्धी. स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांची गुंफतो, तुमच्या सन्मानासाठी आम्ही सदा आतुरतो. आगमनाने तुमच्या हर्षमनी दाटतो, तुमच्याच कौतुकासाठी कंठ आमचा वाहतो. ऐकूया स्वागत गीत व ईशस्तवन. सादर करीत आहेत आमच्या संगीत शिक्षिका पुजारी मॅडम, बालक मंदिर व गंमत जम्मतच्या शिक्षिका व आमचे विद्यार्थी. ईशस्तवन. Namaste.
अतिथींचे स्वागत झाले आहे शब्दसुमनातून. तेजाळल्या आहेत सर्व दशदिशा दीप प्रज्वलनातून. प्रफुल्लित झाले आहे हे वातावरण ईश स्तवनातून. आनंदाने मोहरला आहे सभामंडप स्वागत गीतातून. आजच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी मी बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ पावगीबाई यांना आमंत्रित करते. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आज गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी आपल्या सौ गंगाबाई बालक मंदिरच्या वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ दीप्तीताई मराठे यांचे मी सहर्ष स्वागत करते. त्याचबरोबर संस्थेच्या अध्यक्षा सौ मीनाताई रानडे, प्रीतीताई कट्टी, शाळा सेक्रेटरी आर्याताई चांदेकर, संस्था सेक्रेटरी धनश्रीताई साठे व इतर कार्यकारिणी यांचे मी इथं स्वागत करते. तसेच सर्व आमंत्रित मान्यवर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनोने मॅडम, व्यवस्थापिका माळी मॅडम, बाळवेच्या व्यवस्थापिका जोशी मॅडम, अनुष्काताई, दोन्ही विभागाच्या सर्व शिक्षिका व शिक्षकोत्तर कर्मचारी, तसेच डान्स शिकवणारे विशाल सर, आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्वजण बंधू भगिनी व आपले बालसमूह यांचे मी इथं सहर्ष स्वागत करते. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे रामरूपिणी अशा या ज्ञानदेवता सरस्वतीला नमन करून मी प्रास्ताविकेला सुरुवात करते. आमच्या या गंगामाई विद्या मंदिरच्या प्रशालेत अखंड ज्ञानदीप प्रज्वलित करून संस्कारक्षम आदर्शवत पिढी निर्माण करण्यासाठी आमची कार्यकारिणी आणि आम्ही सर्व शिक्षकांनी मी प्रयत्नशील असतो. कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने आम्ही सर्व शिक्षिका अखंड ज्ञानदानाचे कार्य करत आहोत. ज्ञानाबरोबरच त्यांच्या गुणांना प्रेरणांना वाव मिळण्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम जेव्हा आम्ही या चिमुकल्यांच्या गाण्याचा सराव घेत असतो तेव्हा जाणवतं खरंच या सर्व बालगोपालांमध्ये अनेक सुप्त गुण आहेत आणि त्यातून ते आनंद घेत आहेत. अशी ही सर्वांगीण विकास घडवून आणणारी माझी शाळा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आमच्या या शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी उत्तरोत्तर प्रगती होत राहो. कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाने आमची ही प्रेरणादायी कार्य असेच पुढे सुरू राहणार अशी मी ग्वाही देऊन माझे प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. धन्यवाद पावगीबाई. शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं, उत्साही सळसळत चैतन्य त्यांचं आम्ही फक्त डोळे भरून पाहावं. मी मीनाताईंना विनंती करते की त्यांनी दीप्तीताईंचे पुष्प देऊन स्वागत करावे. आर्याताईंना विनंती करते की त्यांनी मीनाताईंचे स्वागत करायचे आहे. पूर्वाताईंना विनंती करते की त्यांनी आर्याताईंचं स्वागत करायचं आहे. सोनवणेबाईंना विनंती करते की त्यांनी बाकीच्या मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. पावगीबाईंना विनंती करते की त्यांनी सोनवणेबाईंचं स्वागत करायचं आहे. मीनाताईंना विनंती करते मीनाताईंना विनंती करते की त्यांनी विशालदादांचे स्वागत करायचे आहे. गेली 15 दिवस या ठिकाणी या आपल्याची बालचिमुल्यांची मी प्रॅक्टिस घेतोय. पण या प्रॅक्टिससाठी एक डान्स पार्टनरची आवश्यकता असते. पण आपल्या शाळेतील 2 बालचिमू माझ्यासोबत गेली 15 दिवस डान्स करत आहेत. तर माझ्याकडून त्या बालचिमूंना एक छोटंसं भेटवस्तू मी देतोय. ते मोठ्या मनानं स्वीकारायचं आहे. कुठं आहेत ती बालचिमू? या इकडं. तन्वी लिगाडे आणि श्रुती मस्के या 2 बालचिमूंनी इकडे यायचं स्टेजवरती.
तन्वी लिगाडे. धन्यवाद दोघींनाही. विद्यार्थ्यांसाठी शाळेत जीवनव्यवहार, मुक्त व्यवसाय, हस्तव्यवसाय, चिकटकाम, रंगभरण, चित्र काढणे हे उपक्रम घेतले जातात. त्याचेच यश म्हणजे आमच्या या वार्षिक हस्तलिखित प्राणी जगत याचे प्रकाशन आज या ठिकाणी होत आहे. मान्यवरांना विनंती की त्यांनी पुस्तकाचे उद्घाटन करावे. आज कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या दीप्तीताई मराठे यांची माहिती देण्यासाठी, यांची ओळख करून देण्यासाठी मी गंमत जम्मतच्या पटवर्धन मॅडम यांना विनंती करते. नमस्कार. आज प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्याची संधी मला मिळाली आहे. आपल्याला आज प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत सौ दीप्तीताई मराठे. त्यांनी 4 वर्ष आपल्या गंगामाई महिलालयाचं अध्यक्षपद भूषवलं आहे. इतकंच नाही तर तब्बल 45 वर्षे त्या या महिलालयाच्या सभासद आहेत. समाजकार्याची त्यांना आधीपासूनच ओढ, त्यातूनच त्या रोटरी परिवाराशी जोडल्या गेल्या. इनर व्हील आणि रोटरी क्लबचे प्रेसिडेंट म्हणूनही त्यांनी काम पाहिले. प्रेसिडेंट होईपर्यंतचे सर्व टप्पे पूर्ण केलेले आहेत. समाजकार्याबरोबरच त्यांना वाचनाची आणि खेळाचीही मनापासून आवड आहे. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या दीप्तीताईंची मुलंसुद्धा तितकीच कर्तृत्ववान आणि हुशार आहेत. त्यांची एक मुलगी ही सायकॉलॉजिस्ट असून जर्मनीमध्ये काउन्सिलिंग करते, तर दुसरी मुलगीसुद्धा PhD करून कॅनडामध्ये स्थिरावली आहे. त्यांचा मुलगा त्यांना बिझनेसमध्ये मदत करतो. अशा या उत्साही, प्रत्येक क्षेत्रात कार्यतत्पर असलेल्या, प्रेरणादायी असलेल्या पाहुण्या आपल्याला लाभल्या की ज्यांच्याकडे पाहिल्यावरच आपल्याला कळतं की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. धन्यवाद. धन्यवाद पटवर्धन मॅडम. आता मी अहवाल वाचन करण्यासाठी स्वामीबाईंना आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. सुमनांच्या वर्षावात यावे गणराज, ऋणझुण पैंजणांचा करावा निनाद. श्री नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहाच्या मंगल सभागृहामध्ये सौ गंगामाई बालक मंदिरचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी, मुलांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या सौ दीप्तीताई मराठे, सौ गंगामाई महिलालयाच्या अध्यक्षा सौ मीनाताई रानडे आणि सर्व कार्यकारिणींचे मी स्वागत करते. हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्राच्या मँचेस्टर नगरीचे शैक्षणिक सांस्कृतिक भूषण म्हणून सन्मान प्राप्त केलेल्या व ज्ञानदीप लावू जगी हे ब्रीद घेऊन आपल्या धवलयशाची परंपरा कायम राखलेल्या आपल्या सौ गंगामाई बालक मंदिराचा वार्षिक अहवाल सादर करण्यासाठी मी येथे उभी आहे. आपल्या शाळेच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्यापासून झाली. नवागतांचे स्वागत खेळणी व खाऊ देऊन केले. मुलांमध्ये भारतीय संस्कृतीची जाणीव म्हणून परंपरेनुसार चालत आलेले सण उत्सव आम्ही साजरे करतो. यावर्षीही शाळेतील पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात बेंदूर या सणाने बैलाची पूजा करून झाली. त्या दिवशी मुलांच्याकडून बैल रंगवून घेतले. त्यानंतर आषाढी एकादशी दिवशी प्रशालेच्या प्रांगणात शालेय वारकऱ्यांची दिंडी. धन्यवाद दीप्तीताई. मीनाताईंना विनंती, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. श्री सौ गंगामाई महिलालयाच्या अध्यक्षा मीनाताई, उपाध्यक्षा कीर्तीताई, स्कूल सेक्रेटरी आर्या,
सर्व कार्यकारी मंडळ तसेच गंगामाई विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सोनवणेबाई, गंगामाई बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका पावलेबाई व गंमत जम्मतच्या शिक्षिका तसेच जोशीबाई व अनुष्का गोवंडेबाई व सर्व ऑफिस स्टाफ, आज या समारंभास आपण मला आमंत्रित केले त्याबद्दल मी प्रथम आपले सर्वांचे आभार मानते. वार्षिक स्नेहसंमेलन हा सर्वांच्या शालेय जीवनात एक आयुष्यभर लक्षात राहणारा उत्सव आहे. यात सहभागी होण्यासाठी हे सर्व बालगोपाल उत्सुक आहेत, त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. बालक, पालक, शिक्षक, चालक व शासक अशा 5 क वर कोणतीही शिक्षण संस्था चालू असते, परंतु या सर्वात शिक्षण घेणारे बालक हे केंद्रस्थानी असावयास हवे. परंतु आजच्या एकंदर व्यवस्थेचा विचार केला तर बालक सोडून इतर सर्व क जास्त महत्त्वाचे झालेले आहेत व त्यांची सर्वत्र चर्चा चालू असते. म्हणून पालकांवर आता आपल्या पाल्यांकडे जास्त लक्ष देण्याची जबाबदारी निर्माण झाली आहे. आपल्या मुलाचा अथवा मुलीचा कल कोणत्या क्षेत्रात आहे याचा शोध पालकांनीच लहान वयापासून घेणे अत्यंत जरुरीचे आहे. डिग्री न मिळवणारे पण ज्ञान मिळवणारे अनेक लोक मोठमोठे वैज्ञानिक, राजकारणी व उद्योगपतीही झालेले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेले बिल गेट्स यांच्याकडे कोणतीही डिग्री नाही. याचा विचार करून शिक्षकांनी व पालकांनी मुलांना ज्ञानाची उपासना कशी करावी याचे शिक्षण देणे जरूर आहे. आमच्या संस्थेतर्फे याचा विचार करून अनेक उपक्रम सुरू आहेत व नवीन सुरू करण्याचा विचारही आहे. पालकांनी हा विषय गांभीर्याने घेतल्यास आपल्या मुलामुलींची जीवनातील यशस्वीता निश्चित आहे असा माझा विश्वास आहे. परत एकदा मी आपणा सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. नमस्कार. मला थोडीशी शांतता अपेक्षित आहे. अजूनही पालक जागेवर बसलेले नाहीत किंवा मुलांचा गलका चालू आहे. ज्या पालकांच्या जवळ मुलं आहेत त्यांनी कृपया मांडीवर घेऊन बसायचं आहे. खुर्च्या मोठ्या माणसांसाठी बसायला मोकळ्या ठेवायच्या आहेत. ह्या वारंवार सूचना दिल्या जातात पण पालक त्याचं पालन करत नाही आहेत असं दिसतंय. ताबडतोब शांतता. पुढचा कार्यक्रम आपल्याला सुरू करायचा आहे ना. आपल्या इटुकल्या पिटुकल्यांची नाचाचं कार्यक्रम बघायचा आहे ना. मग शांतता आपल्याला पाळायला पाहिजे. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याच्यात काय काय सूचना लिहिलेल्या आहेत. पुढं येऊन कोणीही मोबाईलवरती फोटो काढायचे नाही. ते तुमच्यासाठी आम्ही आता ऑनलाईन तुम्हाला घरातल्या माणसांना बघण्यासाठीही आज सोय केलेली आहे. ही सगळं कशासाठी चाललं आहे तर फार गर्दी न करता न गोंधळ करता सगळा आपल्याला इथे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायचे आहेत. पण हे तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाही आहे. पण म्हणून तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करते आहे. आणि हा आपल्या इटुकल्या पिटुकल्यांचा कार्यक्रम आपण उत्सुक आहातच. आपण सुरू करायचं आहे लवकर. आणि तुम्ही सगळे आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या शाळेवर असेच प्रेम करत चला. मुलांच्यावरही आमच्या असेच प्रेम करत चला. धन्यवाद. धन्यवाद मीनाताई. आभाराचे गोड काम करण्यासाठी मी चव्हाणबाईंना आमंत्रित करते. नमस्कार. गौरवम प्राप्यते कार्यतम. आपल्या चांगल्या कार्यातून गौरव प्राप्त होत असतो. म्हणूनच चांगल्या कार्यातून गौरव प्राप्त केलेला आपल्या अतिथींचे आभार मानणं हे क्रमप्राप्त आहे. श्री व सौ गंगामाई महिलालयाच्या अध्यक्षा मीनाताई रानडे, उपाध्यक्षा प्रीतीताई कट्टी, सेक्रेटरी आर्याताई चांदेकर, धनश्रीताई साठे, इतर कार्यकारिणी तसेच गद्रेबाई उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या सौ दीप्तीताई मराठे यांचे आभार मानते. बालवाडीच्या मुख्याध्यापिका पावगीबाई,
विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सोनवणेबाई, बालवाडी व प्राथमिकच्या सर्व शिक्षिका, गंमत जम्मत शिक्षिका, संगणक शिक्षिका, ऑफिस स्टाफ, तसेच बालवाडीच्या व्यवस्थापिका अनुष्काताई जोशीबाई, प्राथमिकच्या व्यवस्थापिका माळीबाई, तसेच शिक्षिकेतर कर्मचारी यांचे आभार मानते. संगीत शिक्षिका यल्लवाताई, तबला वादक कुर्णे सर यांचे आभार मानते. ज्यांनी आम्हाला साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिले ते डांगरे सर, नाट्यगृह व्यवस्थापन, सर्व रिक्षा मामा व उपस्थित पालकांचे आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या चिमुकल्यांना डान्स शिकवणारा सर्वांचा लाडका विशालदादा याचेही आभार मानते. आणि कळत न कळत कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मीनाताई. मी मीनाताईंना विनंती करते की त्यांनी दीप्तीताईंना छोटीशी भेट देऊन आभार मानायचे आहेत. कार्यक्रम थोड्याच वेळात सुरुवात होतोय. मान्यवरांना विनंती की त्यांनी खालच्या जागे जाऊन बसायचे आहे, खालच्या खुर्च्यांवर. कार्यक्रम 5च मिनिटात सुरुवात होतोय. पहिल्या 3 गाण्याच्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं आहे.
विश्वास दे. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम. हे नमन आपण बुद्धीच्या आराध्य देवतेला स्मरून पठण करत असतो. कारण बुद्धीची देवता या चिमुकल्यावर सुजाण बुद्धिमत्तेचे संस्कार करत असते. बाप्पा मला चांगली बुद्धी दे, अशी प्रार्थना जेव्हा ही लहान मुले करतात ना, तेव्हा त्यांची ही निरागसता पाहून बाप्पा देखील तथास्तु हे आशीर्वचनरूपी पुष्पे या चिमुकल्यावर उधळत असेल. आणि म्हणूनच अशा या बाप्पांची वारंवार कृपादृष्टी प्राप्त व्हावी यासाठी प्रथम गानपुष्प घेऊन येत आहोत गणेश वंदना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. देवाचा तू देव मोरया, गातो तुझे गुणगान. वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. हे देवाचा तू देव मोरया, गातो तुझे गुणगान. वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. तुझं वीण कोणी दयाळा, माझ्या मनीची देवी जाण. घेऊन बसा भक्तीचा चालू बाप्पा मोरया. ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है. परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे है, उसकी नजरें उतारे. डर भी उससे डरा रहे, जिसकी रखवाली यारे. करता साया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश.
आंबे तुझो टाळ मोडून रथ सजविला आंबे तुझो टाळ मोडून रथ सजविला कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा बालादापि सुभाषितम ग्राह्यम असं म्हटलं जातं. म्हणजेच लहान मुलांकडूनही चांगल्या गोष्टी शिकता येतात. बघा ना, या चिमुकल्यांचा उत्साह आनंद पाहून आपल्यालाही असं वाटतं आपणही पुन्हा लहान व्हावं आणि या सर्व गोष्टी कराव्यात. मोबाईल संगणकामध्ये जरी ही पिढी दंग असली तरी त्यांची निरागसता अवखळपणा अजून तरी टिकून आहे. आम्हाला शिकवताना जाणवतं की या चिमुकल्यांवर कार्टूनचाही तेवढाच प्रभाव आहे. मोटू पतलू, नोबिता अशी अनेक पात्र त्यांना जवळची वाटतात आणि म्हणूनच घेऊन येत आहोत कार्टून सॉन्ग. भीम की शक्ति धूम मचाए सामने कोई टिक ना पाए छोटा भीम छोटा भीम छोटा भीम छोटा भीम 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 छोटा भीम दिल का ये रंगीन खाने की मशीन लड्डू का शौकीन भीम 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 छोटा भीम यारों का है यार सबका मददगार सबको बांटे ये प्यार भीम 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 छोटा भीम दुश्मन बच के न जाए भीम शक्ति ऐसी दिखाए भीम की शक्ति धूम मचाए सामने कोई टिक ना पाए छोटा भीम छोटा भीम छोटा भीम छोटा भीम 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 छोटा भीम गट्टू गटबड़ वट्टू टू इन वन 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 इन टू गट्टू गटबड़ वट्टू टू इन वन 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 इन टू गट्टू गटबड़ वट्टू टू इन वन 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 इन टू पट्टू पट्टू की पक्की यारी पट्टू पट्टू की दोस्ती है पट्टू सीधा सा सच्चा सुथरा पट्टू थोड़ा सा दोस्ती है गलत सलत कुछ करे न गट्टू बस सच्चाई ढूंढता है पट्टू का नाक बड़ा पतला है बाल कटवा सूंघता है गट्टू गटबड़ वट्टू टू इन वन 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 इन टू गट्टू गटबड़ वट्टू टू इन वन 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 इन टू गट्टू गटबड़ वट्टू टू इन वन 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 इन टू मोटू और पतलू की जोड़ी मोटू और पतलू की जोड़ी ना धेला ना दमड़ी ना कौड़ी रे मोटू और पतलू की जोड़ी ना धेला ना दमड़ी ना कौड़ी रे मोटू और पतलू की जोड़ी 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 मोटू के पेट में भूख भरी है
टायर के जैसे भूख भरी गजे गजे गजे। मोटू के पेट में भूख भरी है, टायर के जैसे भूख भरी गजे। पतलू तो मर जाए मूंगफली से, बच के निकल जाए पतली गली से। मोटू और पतलू की जोड़ी, मोटू और पतलू की जोड़ी। ही आवडते मज मनापासून शाळा, ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा। ही केशव कुमारांची कविता आज प्रत्येकाच्या मनात आहे। मग शाळा म्हटलं की या चिमुकल्यांच्या मनात धमाल, मस्ती, गप्पा, टप्पा हे सर्व रुंजी घालत असतं। आणि हो, याचबरोबर आपल्या आईप्रमाणे मायेची ऊब या शाळेत आपल्याला मिळणार या आनंदाने प्रत्येक मूल शाळेकडे धाव घेत असतं। आम्ही शिक्षकही या बालमनावर चांगले संस्कार, चांगले विचार, चांगले आचार याचे रोपण करत असतो आणि म्हणूनच घेऊन येत आहोत स्कूल थीम। सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे। सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे। कॉपी और किताबें सारी स्कूल देगा, स्कूल देगा, यूनिफॉर्म भी तुम्हारी। स्कूल देगा, स्कूल देगा। स्कूल अब घर से दूर नहीं है, कम हो गए फासले, पहुंचोगे स्कूल के गेट पर तुम। थोड़ा सा भी जो चले, प्यार और नरमी से तुमको पढ़ाएंगे टीचर है ऐसे भले। सच 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 रीत अब है यही स्कूल की, कभी टीचर न बच्चों को मारे। सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। लाइब्रेरी में जो पढ़ना हो, स्कूल देगा, स्कूल देगा, दोपहर में खाना भी तो, और स्कूल देगा, स्कूल देगा। पढ़ना भी है और है खेलना भी है, दोनों बातें यहाँ। ध्यान उनका भी पूरा रखा गया है, ये जान ले लड़कियां। वो जो पढ़ेंगी, जो आगे बढ़ेंगी, तो बदलेगा हिंदुस्तान। घर 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 शिक्षा जब पहुंचेगी स्कूल की, शक्ति पाएंगे निर्बल भी सारे। सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। चलो स्कूल तुमको पुकारे। चलो स्कूल तुमको पुकारे। चलो स्कूल तुमको पुकारे। शिक्षा मेरा अधिकार है।
व्यसने मित्र परीक्षा भवती असा सुंदर सुविचार आहे. म्हणजेच संकटात मित्र परीक्षा होते. मित्र म्हटला की तो सुखदुःखात बरोबर असावा असे प्रत्येकाला वाटत असते. बाईंनी कौतुक केले किंवा बाई रागवल्या की लगेच या गोष्टी मित्रांना सांगतात. म्हणजेच मित्र हा सगळ्यांपेक्षा जवळचा असतो. विश्वातील सर्वोत्तम सुख म्हणजे चांगला मित्र, असं पु ल देशपांडे यांनी म्हटलेच आहे. चला तर मग ही मैत्री कशी असते हे पाहूया. आपली यारी. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. दोस्त है तू अपना, जान से प्यारा है, जान है तू अपनी, तू सबका दुलारा है. तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू,
जाऊ नकोस रडवून तू, आठवण येईल तुझी तू परतून येशील का? आपली यारी लय भन्नाट हा, आपली यारी लय गुंगाट हा. खंडोबा किंवा खंडेराय हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील दैवत. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, कपाळाला भंडारा असे साजरे रूप असलेला हा मल्हारी मार्तंड जेजुरी गडावर वास्तव्य करून आपल्या भक्तांचे रक्षण करत असतो. चला तर मग या येळकोट मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊया. येळकोट येळकोट, जय मल्हार. अरे येळकोट येळकोट, सदानंदाचा भरतार मिळाला मराठी मातीला, भरतार मिळाला मराठी मातीला, धनी सह्याद्रीच्या उच्च शिखरांचा खंडोबाच्या खंड्या जैसी जैची हाय तलवार, राजाचा लावाल भीसिव अवतार. अरे मल्हारी मार्तंड शिव मल्हार. मावळाची माती ही आता, कातळाची छाती ही आता, शिवबाच्या रूपाचं दर्शन रोज सूर्य घेई. शिवशंकराचं दर्शन रोज सूर्य घेई. कोटी कोटी पुण्य बांधून गाठीला रजाई. शिवाजी झाला या जगीचा तारणहार. अरे येळकोट लाल लाल टोमॅटो शेतात हे बालगीत सगळ्यांना माहीतच आहे. लाल रंग म्हटला की तो आमच्या या बालचिमूंचा आवडता रंग. लाल फूल, लाल फुगा पाहून जशी ही चिमुकले आनंदी होतात, तशीच आता लाल लाल टोमॅटो आपल्या भेटीला येणार आहेत बरं का. काय म्हणता, कसे येणार? चला तर मग बघूया या गीतातून. एक दिन इसको चूहे ने खाया,
काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। घोड़ा पहुंचा चौक में था नाई, घोड़े जी की नाई ने हजामत जो बनाई। तकबक 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 तकबक। घोड़ा पहुंचा चौक में था नाई, घोड़े जी की नाई ने हजामत जो बनाई। दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। ला 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 ला। समुद्र, लाटा, मासा, होडी असे अनेक शब्द आपण ऐकतो तेव्हा कोळी लोकांचा पेहरावा डोळ्यासमोर येतो आणि वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा अशी गाणी गुणगुणली जातात. कोळी लोकांच्या बोलण्यातील ती लकप, आपलेपणा आणि निसर्गाशी असलेली त्यांचे घट्ट नातं यातून आपली एक वेगळी संस्कृती विकसित होते. मग याच कोळी संस्कृतीची ओळख करून देणारे एक गाणं, आम्ही कोळ्याची पोर आहे हो. आम्ही कोळ्यांची पोर हाय हो, आम्हा दर्याची भीती नाय हो. आम्ही कोळ्यांची पोर हाय हो, आम्हा दर्याची भीती नाय हो. आम्ही कोळ्यांची पोर हाय हो, आम्ही कोळ्यांची पोर हाय हो, आम्हा दर्याची भीती नाय हो. आम्ही कोळ्यांची पोर हाय हो, आम्ही कोळ्यांची पोर हाय हो. घेऊ द्या हो, लाट जो साथ येऊ
सवंगड्यांना घेऊन स्वराज्य कसे निर्माण करायचे, तलवारीच्या घावाने शत्रूला कसे नमवायचे आणि सुराज्य स्थापन करून प्रजेतील लोकांचे रक्षण कसे करावे, ही सर्व कामगिरी फत्ते करणारे म्हणजे ओळखलात ना, बरोबर महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. चला तर मग या शूरवीर महाराजांची महती प्रत्यक्ष अनुभवूयात या गीतातून. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तरी नाही धीरच सोडणार, बरी नाही धीरच सोडणार, चाकर शिवबाच होणार. अरे दिवंडी दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या साऱ्या जगाला कळू द्या. अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. असते कदम राज आलं, असते कदम. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणता हा राजा अवतरला जगत
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती महाराज की जय. हस्ते कदम राज आलं हस्ते कदम राज आलं हस्ते कदम. मुले ही देवाघरची फुले असं म्हटलं जातं. खरंच आहे, ही चिमुकली फुलांसारखी सुंदर रुबाबात जेव्हा आमच्या समोर येतात ना, तेव्हा आम्हालाही त्यांना शिकवायला खूप आनंद होतो. आपल्याच विश्वात रमणारी, मनमुराद जीवन जगणारी, स्वतःच्या कल्पनेतून विचार करणारी ही पिढी आहे. आमच्या या चिमुकल्यांच्या कथा पण भारीच असतात हं. त्यातीलच त्यांच्याच विश्वातील आनंद देणारी, सगळीकडे मनाला फिरवणारी आणि उत्साह निर्माण करणारी एक कथा तुमच्या समोर घेऊन येत आहोत. परीकथेच्या पर्या. परीकथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. हो हो परीकथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. खबर नवी जरा मला बाबरा अचानक गेल्या करुणी. उठून आले धुके गुलाबी जादू कशी झाली अशी इथे बघू का तिथे नजर अडखळे झुळूक हर जाते हसूनी. परीकथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. फुलपाखरे रंगात वाहून मन बाबरे. हो हो बेभान उडतात फुलपाखरे रंगात वाहून मन बाबरे. हलकी नशा रोज हाती उरे दुनिया खरी की इशारे खरे. कळे तरी ना बळे खुळावे काया अशी माया जशी इथे बघू का तिथे नजर
असे लाखो दिवे जुळे तरी न मिळे हवेसे वाया नको जाया आता इथे बघू का तिथे नजर अडखळे झुळूक हर जाते हसुनी परी कथेच्या पर्या कोणी खऱ्या उतरल्या चंद्रावरून एक डोके मुलाला दोन पाय माणसाला बेके बेदुनी चार. हो 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 थांबा, तुम्हाला वाटत असेल गणिताचा तास सुरू झाला की काय. ही सगळी छान गाणी सुरू असतानाच हे मध्येच गणित कुठलं. आता मी काही बेरीज वजाबाकी शिकवणार नाही बरं का. मग नेमकं काय होणार आहे. अहो आमची ही मुलेच येणार आहेत गणिताचा तास घेऊन. चला तर मग पाहूया गणित गीत. अरे शून्य भवती फिरते दुनिया शून्य घडवते सारी किमया एकापासून सुरू होऊन शून्य भेटेंता आकड्याच्या या खेळाची करू नको चिंता. नीट समजूनी उकलून बघुनी सोडवूया गुंता पळवून लावू आता बागुल बुवा गणिताचा. चल करू तयारी तू घे उभारी करूया आव्हान सोपे चल रे मित्रा. चल करू तयारी तू घे उभारी सरावातून मिळवू हातचा जिंकू गणिताला. एबीसीचा साइन थिटा बीसीचा कॉस थिटा त्रिकोणमितीची मज्जा. व्यासाच्या अर्धी असते सदा वर्तुळाची त्रिज्या. बावीसला सगळ्यांनी भागात तयार होतो काय. तो बाजूचा वर्ग तो घेता कर्ण मिळून जाय. ऐकळ गोरसचा खेळ रंभा इतका सोपा हाय. अरे आयुष्यातून वजा करूनी टाकू नकार घंटा. आयुष्यातून वजा करून टाकू नकार घंटा. प्रयत्नांची बेरीज करता मिटेल सारा तंटा. भागून भीती सराव गुणता मिळतो पाय बंदा. गणिताच्या रे मान गुटीवर ऐटीत बसूया यंदा. पळवून लावू आता बाबूल बुवा गणिताचा. चल करू तयारी तू घे उभारी करूया आव्हान सोपे चल रे मित्रा. चल करू तयारी तू घे उभारी. आनंदी आनंद गडे. हे गीत ऐकताना किंवा म्हणताना लहान मुले किती आनंदित होतात ना. खरंच आपल्या विश्वात रमणारी ही लहान मुले पाहिलीत ना की आपल्यालाही वाटते लहानपण देगा देवा. निरागसतेने आनंदाने उत्साहाने ही मुले प्रत्येक गाण्यात रममाण होत असतात. चला तर मग पाहूया असंच आनंदित करणारं गीत तितली उडी. रिया किड्स टीव्ही. तितली उड़ी उड़ न सकी, तितली उड़ी उड़ न सकी. बस में चढ़ी सीट न मिली, सीट न मिली तो रोने लगी, सीट न मिली तो रोने लगी. ड्राइवर ने बोला आजा मेरे पास, ड्राइवर ने बोला आजा मेरे पास. तितली बोली हट बदमाश, तितली बोली हट बदमाश. हट बदमाश मेरा घर है पास, हट बदमाश मेरा घर है पास.
तितली उड़ी उड़ न सकी, ट्रेन में चढ़ी सीट न मिली, सीट न मिली तो रोने लगी, सीट न मिली तो रोने लगी। बंदर ने बोला आजा मेरे पास, बंदर ने बोला आजा मेरे पास। तितली बोली हट बदमाश, तितली बोली हट बदमाश, हट बदमाश मेरा घर है पास, हट बदमाश मेरा घर है पास। तितली उड़ी उड़ न सकी, तितली उड़ी उड़ न सकी, प्लेन में चढ़ी सीट न मिली, सीट न मिली तो रोने लगी, सीट न मिली तो रोने लगी। खरगोश ने बोला आजा मेरे पास, खरगोश ने बोला आजा मेरे पास। तितली बोली हट बदमाश, तितली बोली हट बदमाश, हट बदमाश मेरा घर है पास, हट बदमाश मेरा घर है पास। भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा आपण म्हणतो, तेव्हा माझा या शब्दातून भारत देशाप्रती असलेली आत्मीयतेची भावना दिसून येते। माझी आई, माझे बाबा, माझी शाळा यातून जसे मुलांचे ऋणानुबंध जपले जातात, या शब्दातून जशी आपलेपणाची भावना त्यांच्या मनात निर्माण होत असते, त्याचप्रमाणे माझा देश यातून देशाविषयीची आत्मीयता आणि ऋणानुबंधाची भावना जपली जाते आणि म्हणूनच पुढचं गीत घेऊन येत आहोत। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हिंदुस्तानी हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है जो तुम भी कहो। आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा। आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा। हमने कहा है जो तुम भी कहो। शरारे हैं पानी के धारे हैं, हम काटे कटते नहीं। जो वादा करते हैं करके निभाते हैं, हम पीछे हटते नहीं। वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे देश तो अपनी शान है। वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे देश तो अपनी शान है। हमने कहा है जो तुम भी कहो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हिंदुस्तानी
नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हिंदुस्तानी 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 गुन्हा हा सर्वत्र पूजयंते असे म्हटले जाते, म्हणजेच चांगल्या गुणांची सगळीकडे पूजा होते. आपल्या महाराष्ट्रालाही चांगल्या गुणांची परंपरा लाभली आहे आणि या चांगल्या गुणांचा आदर्शवत राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या गुणांची महती कोणाला माहीत नाही हो. महाराष्ट्राच्या नसानसात, मनामनात आणि युवा पिढीच्या रक्तारक्तात हा आवाज घुमत आहे आणि म्हणूनच महाराजांना मुजरा करायला आमची चिमुकली येत आहेत. बघतोस काय, मुजरा कर. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवाच, तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच, कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप, मनामधी नाही भाव, तरी पूजतो रे तुलाच. घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास, तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, करू दे साऱ्या जगास. ताठ होती माना, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. बघतोस काय मुजरा कहे, बघतोस काय मुजरा कहे, बघतोस काय मुजरा कहे, बघतोस काय मुजरा कहे. तुझ्या मातीचा आदर माझ्या मातीत फुलू दे, मातीत फुलू दे, मला तुझ्यातच राजा तुला माझ्यात रुजू दे. माझ्यात रुजू दे, तुझ्या नजरेची ज्वाळा पेटू दे माझ्या मनात, हीच रयत करील तुझ्या गडाची राखण.
आपल्या भारत देशात अनेक भाषा बोलल्या जातात. अशा विविध भाषातून अनेक संस्कृतीचे दर्शन होत असते. भाषा कोणतीही असो, पण त्यातील भावना एकच असते, असे व पु काळे यांनी म्हटलेलंच आहे. मराठी, कन्नड, तमिळ अशा अनेक भाषांनी आपले वेगळेपण जपलं आहे. या सर्व भाषांचे माधुर्य, अलौकिकता, भाषा सामर्थ्य हे उत्तम दर्जाचे आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या या मायभूमीत आज तामिळी भाषा आपल्या भेटीला आली आहे. चला तर मग पाहूया तामिळी गीत. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका लाका. आधीचा पांढरा शर्ट खाकी पण टाकून मी टाकाडक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजननी बोलण्यात नासाकात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं. जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगाला, जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं. क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाचणारा हमखास, आपल्या कामात नाही कधी काय शंका. क्राऊड मध्ये दंगावर साक्षीला जनता, जिकडे जाशील तिकडे आपला से डंका. पद्धतशीर कारागीर लेखणीवर मारलेला आहे रांदा. मी गाडीवर फिरताना कामानी, मी स्टेजवरती भिजलो की घामानी. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. పోలా ఈ పిల్లలకు కూడా చీర కడితే పోలా. రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు లేరు మేస్తిరి. కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి. సోగులాడి స్వప్న సుందరి నీ మడత సూపు మా పటేల బంధ పందిరి. రచ్చరాజ గుండె ఊపిరి నీ వంక గుండె గుండెలోన డీరి డిరిడిరి. తూనీగా నడుములోన తూట పెట్టి తుపాకి పిలిచి ఆమె తింగని చిట్టి మగజాతి నట్ట మడత పెట్టి. ఆ కుర్చీని మార్చా పెట్టి अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी. मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामी. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है.
മകനെ പൊന്മകനെ മുത്തായവനെ നിന്നും സൂര്യനും ചന്ദ്രനും ഒന്നായവനെ കാലം കാത്ത് വച്ച രക്ഷകനെ സംഹാരകനെ ഞങ്ങൾ കണ്ണനായി വന്നവനെ ഭയമേ മാറിപ്പോ നീ അണ്ണൻ വന്നാൽ തുമ്പിട്ട് നെല്ല് ഇരുട്ടിൽ സിറ്റി വാഴും രാജാവുക്ക് എല്ലാരും സുല്ല് ഇവനെ തൊഴുവാനായും ജനത്തിരക്ക് കാലം എടുത്തു വച്ചാൽ സ്വർഗം പോലും മണ്ണപ്പേട് ए आई मला पावसात जाऊ दे, सांग सांग भोलानाथ. या गीतातून मुलांचा अवखळपणा दिसून येतो. लहान वयातच मोठी मोठी वाक्य सुचणारी अशी ही मुले आपल्या बोलण्यातून मोठ्यांना बऱ्याच गप्पा गोष्टी सांगून आम्ही आजची पिढी किती स्मार्ट आहोत हे सांगतात. असंच एक स्मार्ट गीत घेऊन येत आहोत. हम नहीं सुधरेंगे. Take me to the right, I will pass the wind between my fingers. Take me to the sun on the highest mountain ever seen before. दुनिया की बातें बातें छोड़ के गमों की बाहों को मरोड़ के खुशी खड़ी है जिस मोड़ पे we got to go that way, we got to go that way. कोई गलत या कहे सही हमें किसी की परवाह नहीं. जाने जहां भी लगे जिंदगी we got to go that way, we got to go that way. अब जो भी हो जाने दो, हम बेफिक्र चलते रहे दिल से कहो कहते रहो, हम बेफिक्र चलते रहे. जिद्दी है हम नहीं मानेंगे, करते ही जाएंगे बदमाशियाँ. कह दो ये जमाने वालों से न ये छीने हमसे आजादियाँ. है दिल में जो कहना है जैसे तैसे ही रहना है. ओ एक जिंदगी है ज्यादा नहीं पर थोड़ा तो बिगड़ेंगे. हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे. हम नहीं सुधरेंगे. गोष्टी म्हटलं की मुलांना खूप आनंद होतो. प्राण्यांच्या गोष्टी, परीकथा, पौराणिक कथा अशा विविध कथांबरोबरच आजच्या या पिढीला भूतकथाही आवडीच्या झाल्या आहेत. पूर्वी आमच्या पिढीला आई भीती दाखवायची, बागलबुवा येईल असं म्हणायची. पण आजची ही पिढी एवढी धाडसी आहे की तीच म्हणतील, थांब आई, आम्हीच बागलबुवाला भीती दाखवतो. आणि म्हणूनच आमचे हे शूरवीर अशाच एका भूतराजाबरोबर येत आहेत. चला तर मग पाहूयात भूतराजा.
भूत राजा भट आलिया भट अरे भूत राजा बाहर आजा आजा ओ आजा बाहर आजा अरे भूत राजा बाहर आजा आजा ओ आजा बाहर आजा और सीधी तरह से मान जा नहीं तो मैं बजा दूंगा तेरा बैंड बाजा भूत राजा भट आलिया भट उसका बना दुपाया जब भूत पड़े भारी उसकी नली निहारी रघुला का मैं पीता हूँ खून ताजा भूत राजा भूत राजा बाहर आजा कम कम ओ कम कम बाहर आजा तेरा एक बार जो कराऊंगा मैं मुंडन हाँ, तेरे अंदर का घोस्ट फट से लेगा यू टर्न नाना बालों पे नाचा गो फॉर अदर ऑप्शन किसी टकला नहीं करना है मुझे रोशन और बूटों पे ब्लैक बोर्ड का जस्टर हूँ मैं पिछले जन्म का कैरेक्टर हूँ मैं कैस्पर हूँ मैं घोस्ट बस्टर हूँ मैं तो क्या पवन तोड़ होटल की चक्कर हूँ मैं अरे भूत राजा महेश भट नवीन नवीन तमिळ नादयुक्त गाणी ही या चिमुकल्यांना ताल धरायला लावतात. मग त्यांचा अर्थही कळाला नाही तरीही ही चिमुकले या गाण्यावर आनंदाने मनमुराद नृत्य करत असतात. शब्दांच्या जाळ्यात न अडकता नृत्याविष्काराच्या कळ्यातून एक वेगळाच कलेचा सुगंध ही बालगोपाल सर्वत्र पसरवित असतात. मग असाच एक मनमुराद आनंद देणारा उत्साह निर्माण करणारा नृत्याविष्कार पाहूया या गीतातून. ಎಂಟಮ್ಮ ಸುರಚೇಡು ಮಮ್ಮ ಶಹನಾಯಿ ಬಾಜೆ ಹೇ ಪೆ 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 ಮಮ್ಮ ఎవరు ఫోన్ చేశారు? ఆపు ఆపు ఎయిర్ప్లేన్ మోడ్. ఎంటమ్మ సురచేడు మమ్మ शहनाई बाजे है पे 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 आओ धमक 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 पैर म्यूजिक पे तिरके झूमेंगे गाएंगे हम सारे मिलके आज बजे जश्न वाली जोर 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 पुंगी ఈ రోజు వేడుకగా ఉంటుంది ఉంటుంది नाचेंगे अपनी उठा करके लुंगी ఈ రోజు వేడుకగా ఉంటుంది ఉంటుంది
अच्छा है पूरा ट्रांस मामा जम के डांस मामा अपने सॉन्ग पे तो छाए पूरा डांस मामा ए मामा ए मामा ओ ए मामा डांस करे हाथ बढ़ा दो वो पूरी जान लगा दो जरा ट्राइसेप बाइसेप को फुला दो बीट बजी हिट बड़ी नाच मामा समर में बजा पूंगी उठा लूंगी बांध मामा कमर पे आज समा बना है रुकना मामा मना है आज हमा नहीं आज धमा 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 ए मामा धमा धमा गाने को थोड़ा सा लाउड बजाना अपने संग झूमेगा सारा जमाना आओ धमक 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 पैर म्यूजिक पे तिरके झूमेंगे गाएंगे हम सारे मिलके आज बजे जश्न वाली जोर 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 पुंगी వచ్చి చంపేస్తుండాయి ఫీలింగ్ సో వచ్చిండాయి ఫీలింగ్ సో వచ్చిండాయి ఫీలింగ్ సో వచ్చి చంపేస్తుండాయి ఫీలింగ్ సో ची అంటే ఓసారి పోతే ఓసారి చాటు మాటుగా సై అంటే ఓసారి పూలడితే ఓసారి నగలడితే ఓసారి సాదా సీదా చీర కట్టెతే ఓసారి ఒళ్ళు ఇరుసుకుంటే ఓసారి ఓసారి ఇల్లు సిమ్ముతుంటే ఓసారి ఓసారి నీళ్లు తోడుతుంటే నిజంగా ఓసారి వచ్చుండై ఫీలింగ్స్ వచ్చి వచ్చి తప్పేస్తుండై ఫీలింగ్స్ వచ్చుండై ఫీలింగ్స్ వచ్చి వచ్చి తప్పేస్తుండై ఫీలింగ్స్ मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देश राकट देश कणखर देश दगडांच्या देश या गोविंदराजांच्या काव्यपंक्ती आजही प्रत्येकाच्या मनात उत्साह निर्माण करणाऱ्या आहेत. कारण महाराष्ट्राला संत परंपरेचा वारकरी परंपरेचा काव्य परंपरेचा असा अमूल्य ठेवा प्राप्त झाला आहे आणि या अमूल्य ठेव्याचे संस्कार या बालमनावर होण्यासाठी घेऊन येत आहोत गौरव महाराष्ट्र गीत. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची
महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली. अस्मानी झळके भव्य पताका, भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची. महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा. प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची. ही देवदेश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची. देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची. काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची. महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. झुंजू झालं देवाच्या मनात. तेव्हा कुठून त्याने पाठवली ही पहाट. या उंबऱ्यात आले हसणारे मोर पिस. ज्ञानात काय कुणी हो अमृताचा दिस. केशराचे दिवे इथे होते औक्षण. अन रांगोळी गुंफिते भविष्याची गुंफण. रोजची सकाळ अशी कधी लागून ये दृष्ट. भेटायाला येतो रोज राम राम महाराष्ट्र. हो राम राम महाराष्ट्र. राम राम महाराष्ट्र. हो राम राम महाराष्ट्र. राम राम महाराष्ट्र. हो राम राम महाराष्ट्र. हे राम राम महाराष्ट्र. हो राम राम महाराष्ट्र. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते. व्याकुळ हात तिळतिळ फुटते खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते. शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा. हे हृदय पुष्कर सुजांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते. रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते भारुनी सारे जा.
रसिकांसाठी आसू आणि हसू देऊन जाते. हा गौरव नाट्यकलेचा, हा गौरव लोककलेचा, या नटराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. माझं नमन माय मराठीला, माझे नमन माय मराठीला, आपल्या बोलीला मानतो तिला जीव तिचा. असे ही रत्न हिऱ्याची खाण, कलेची असे हिला बहुजाण, असे हिला दोन्ही जनाची वाण. करूया चला हिचा बहुमान जी जी जी, करूया चला हिचा बहुमान जी 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 जी. हा गौरव सुमनाचा, हा गौरव सुमनाचा, अन कलाकृतीतून माय मराठी बाळा जपणाऱ्याचा. गौरव शब्द कले